रम्मी सर्कलच्या नादामध्ये गेला तिघा जणांचा जीव। घटना आहे धाराशिव जिल्ह्यातील बावे गावातील। झालं असं की घरच्यांचा विरोध असूनही केलं प्रेमामध्ये लग्न आणि त्याच्यानंतर लागला रम्मीचा नाद। नमस्कार, मी विशाल घोळवे। थेट विषय या चॅनलवर आपलं मी स्वागत करत आहे। जाणून घेऊया पूर्ण बातमी काय आहे ते। धाराशिव जिल्ह्यातील बावे गाव येथे मारुती जाधव यांचं पूर्ण कुटुंब राहत होतं। त्यांना एकूण 3 मुलं होती। त्याच्यातील सर्वात लहान मुलाचं नाव होतं लक्ष्मण जाधव। त्याचंच प्रेम गावातील असलेल्या मुलीशी तेजस्विनी हिच्याशी होतं। दोघं एकाच गावात राहत असल्यामुळे यांचं अनेक वर्षापासून प्रेम होतं। यांनी 3 वर्षापूर्वी घरच्याचा विरोध असताना देखील लग्न केलं। पुढे काही दिवस त्यांचे असेच निघून गेले। काही दिवस गेल्यानंतर त्यांच्या घरचे त्यांना थोड्याफार प्रमाणात बोलायला लागले। मात्र लक्ष्मण या सर्व गोष्टीपासून लांब राहायचा। त्याने आपल्या गावातील जी स्वतःची जमीन होती त्या जमिनीमध्ये एक छोटंसं शेड तयार केलं। तयार केलेल्या शेडमध्ये लक्ष्मण आणि त्याची पत्नी तेजस्विनी आणि त्यांचा लहान मुलगा मिळून 3 जण राहायचे। गावातील लोक सांगतात की त्यांच्यामध्ये कधीही भांडणं झाली नाहीत किंवा कुठलाही गोंधळ नव्हता। वडिलांकडून जी आपल्याला जमीन मिळाली आहे ती थोडीफार प्रमाणात जमीन असल्यामुळे तो घेऊन तो जमीन खसायचा आणि उरलेला जो वेळ राहायचा त्याच्यामध्ये तो दुसऱ्याच्या जेसीबीवर ट्रॅक्टरवर चालवून आपला उदरनिर्वाह करायचा आणि जो काही वेळ राहील त्याच्यामध्ये तो रम्मी सर्कल ही खेळायचा। हा खेळ खेळता खेळता त्याला कधी याची सवय लागली त्याला देखील समजलं नाही। हा खेळामध्ये तो इतका व्यसनाधीन झाला की त्याने आपल्याला वडिलांनी दिलेली जमीन देखील याच्यामध्ये विकून टाकली। त्याच्यानंतर त्याने आपल्या राहतं घर त्याचा देखील त्याने सौदा केला 15 दिवसापूर्वी। याची कल्पना तेजस्विनी पत्नी तिने आपल्या आईवडिलाला दिली। त्याचे आईवडील त्यांना म्हणाले की तुमचं जीवन आहे, तुमचा अधिकार आहे, तुम्ही कसं जगायचं ते तुम्ही ठरवा। त्याच्यानंतर एक वेळेस अशी त्यांची परिस्थिती झाली की त्यांना गॅस भरण्यासाठी सुद्धा पैसा नव्हता। तेजस्विनीच्या वडिलांनी तिला 1000 रुपये गॅस भरण्यासाठी दिले। असे त्यांचे दिवस चालू लागले। पुढे लक्ष्मणने अनेक लोकांकडून कर्ज घेतले, मित्राकडून नातेवाईकाकडून कर्ज घेऊन रम्मीमध्ये गुंतवणूक केली। त्याला वाटलं आता तरी आपला लॉस कव्हर होईल, पण तसं झालं नाही, झालं उलट। ते देखील पैसे त्याच्यामध्ये त्याचे गेले। अनेक गोष्टी करून देखील तो कर्जबाजारी राहिला। त्या टेन्शनमध्ये त्यानं ठरवलं की आपलं जीवन संपवायचं आणि आपल्या कुटुंबाला देखील संपवायचं। त्याने तो शेवटी निर्णय घेतला। 16 जून सोमवारी 10 वाजल्या तरी त्यांच्या शेडचा दरवाजा उघडला नाही। त्यांचा जो लहान मुलगा होता तो शेजारील आजीकडे जायचा। आजीला वाटलं की तो मुलगा 10 वाजल्या तरी आपल्याकडे कसा आला नाही आणि यांच्या शेडचा आज 10 वाजेपर्यंतही दरवाजा उघडलेला नाही। या कारणामुळे आजी शेडकडे गेल्या। आजी दरवाजापुढे जातात, दरवाजा वाजवतात, तरी देखील त्यांना काहीही रिस्पॉन्स मिळत नाही। मग आजी शेजारील लोकांना बोलवतात आणि तेजस्विनीच्या वडिलाला फोन करायला सांगतात। तेजस्विनीचे वडील धावून येतात, ते देखील दरवाजा वाजवतात, त्यांना देखील काहीही रिस्पॉन्स मिळत नाही, कारण की दरवाजाची आतमधून कडे लावलेली असते। एवढ्या गोष्टी करून देखील आतमधून काही रिस्पॉन्स मिळत नाही। या कारणामुळे तेजस्विनीचे वडील आणि काही गावकरी मिळून शेडचा काही भाग कापतात आणि आतमध्ये डोकावून पाहतात तर सुन्न करणारी घटना घडलेली असते। तेजस्विनी आणि तिचा लहान मुलगा पलंगावर बेशुद्ध अवस्थेमध्ये पडलेले असतात आणि लक्ष्मण जाधव देखील याने देखील गळफास घेऊन आत्महत्या केलेली असते। याची सगळी खबर गावातील सरपंचाला फोन करून कळवण्यात येते। पुढे सरपंचांनी लगेच धाराशिव पोलिसांना कळवले। लगेच धाराशिव ग्रामीण पोलीसचे पथक घटनास्थळी हजर झाले। पोलिसांच्या म्हणण्यानुसार लक्ष्मण जाधव याने आपल्या पत्नीला आधी विष दिले, नंतर मुलाला दिले व नंतर आपण स्वतः गळफास घेतला। धाराशिव ग्रामीण पोलीस या पूर्ण घटनेचा शोध घेत आहेत। लक्ष्मणचं शेअर मार्केटमध्ये देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं। रम्मी आणि शेअर मार्केट या दोन्हीच्या लॉसमुळे त्याला आपल्या पूर्ण कुटुंबाचा जीव गमवावा लागला। अशा गेममुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत, तरीही आपले सरकार या गेमकडे काहीही लक्ष देत नाही। याउलट आपल्या देशातील मोठमोठे सेलिब्रिटी याच गेमचा प्रमोशन करतात आणि नवीन पिढीला संदेश देतात की ही गेम चांगली आहे, ही गेम तुम्ही खेळा। त्यामुळे अनेक लोक याच्यामध्ये पैसे इन्व्हेस्ट करतात आणि ते शेवटी पैसे हरतात। याला नेमकं जबाबदार कोण आहे, गेम काढणारा की सरकार की गेम खेळणारा? याचं आम्हाला तुम्ही उत्तर कमेंटद्वारे नक्की